अमरावती शहरी विभागाअंतर्गत वीज ग्राहकांना विश्वसनीय आणि अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत। याच शृंखलेत आता शहरातील अनेक भागात निर्माण झालेल्या व्होल्टेज समस्या आणि ओव्हरलोडिंग संदर्भात अडथळे दूर करण्यासाठी आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या 11 कोटींच्या विशेष निधी अंतर्गत शहरातील विविध 83 ठिकाणी विद्युत डीपीसीची क्षमता वाढ व नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामांना महावितरणकडून सुरुवात झाली आहे। या कामांतर्गत विद्यमान ज्या ओव्हरलोडेड डीटीसीचे 200 केव्हीए वरून 315 केव्हीए पर्यंत विस्तारीकरण करण्यात येईल, जेणेकरून कमी व्होल्टेजच्या समस्या व वारंवार डीटीसी ओव्हरलोडिंगच्या समस्या तसेच व्होल्टेजमधील चढ उताराच्या समस्या टाळता येतील। त्यामुळे सदर डीटीसी वरील विद्यमान आरसीआय ग्राहकांना विश्वसनीय आणि अखंड वीज पुरवठा प्रदान करणं सोयीचं होणार आहे। काही भागात डीटीसीचे 200 केव्हीए असलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून 315 केव्हीए पर्यंत विस्तारीकरण व क्षमता करण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे। तसेच व्होल्टेजची समस्या आणि ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी काही भागात डीटीसीचे 100 केव्हीए, 200 केव्हीए आणि 315 केव्हीए या क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर सुद्धा बसविण्याच्या कामांना वेग आला आहे। आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या 11 कोटींच्या विशेष निधी अंतर्गत महावितरण विभागाकडून सुरू असलेल्या विविध 83 ठिकाणी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये शेगाव रहाटगाव भागातील 19 कामे, जवाहर स्टेडियम कॅम्प परिसरातील 20 कामे, संत गाडगेबाबा तपोवन प्रभागातील 21 कामे, पॉवर हाऊस भागात 8 कामे, वडाळी प्रभागातील 11 कामे, रुक्मिणीनगर प्रभागातील 4 येथील आदी कामांचा समावेश आहे। ऐन उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील अनेक भागात निर्माण झालेल्या व्होल्टेज समस्या आणि ओव्हरलोडिंग संदर्भात अडथळे दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना महावितरण प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। वारंवार ट्रिपिंग होऊन वीज पुरवठा चालू बंद होण्याच्या प्रकारावर तात्काळ दुरुस्तीसाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्या, यासाठी ऊर्जा विभागाशी निगडित असलेल्या खासगी यंत्रणांची मदत घेऊन वेळीच दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी दिल्या आहेत। नुकत्याच झालेल्या खरीप पूर्व आढावा बैठकीमध्ये सुद्धा वीज पुरवठ्याच्या ट्रिपिंग संदर्भातील मुद्दा उपस्थित झाला असता त्या संदर्भात खासगी संस्थांकडून तात्काळ दुरुस्तीची कामे करण्यासंदर्भात सुद्धा बैठकीत खल दिला असल्याचं आमदार महोदयांनी सांगितलंय।